काय गाजी? बस बस, अरे बस ना. हा. हे बघ, ही पार्टी थीम कशी वाटते तुला? पार्टी म्हणजे तू मला तातडीने भेटायला आहे असं मेसेज पाठवलास म्हणून मी आलो ना. अरे मग बरं झालं ना, महत्वाचंच काम आहे माझं हे. हा मग बोल ना, तब्येत कशी आहे तुझी? तब्येत म्हणजे प्रत्येक वेळेला काही झालं तरी तू माझ्या तब्येतीवरच का रे आणतोस? काय नाही झालं मला, काय धाड भरले? बरं आता सांगशील काय झालं? पार्टीची थीम कशी वाटली? आजी काय चाललंय तुझं? काय चाललंय? अरे तुझ्या बायकोसाठी चाललंय ना सगळं. आता स्वानंदी मॅडमचा याच्याशी काय संबंध आहे? अरे तिचा वाढदिवस आहे, लक्षात आहे का तुला? माहितीये. माहितीये? कधी आहे सांग? हे याच महिन्यात कधीतरी. याच महिन्यात कधीतरी? हा. अरे गडवा, उद्या आहे. उद्या कसं असेल पण? कसा असेल काय आहे? कसा असेल? आहे बरं आहे मग. बरं काय म्हणजे आता तुमची चांगली मैत्री झाली ना? हा म्हणजे तशी झाली. एक मिनिट, तुला कसं काय कळलं? मला सगळं कळतं. म्हणजे तू जरी सांगितलं नाहीस ना तरी अशी घारी सारखी नजर ठेवून असते मी तुमच्यावर. या घरात ना काही प्रायव्हसी उरली नाहीये मला. झाली आता आमची मैत्री. अरे बरं झालं रे, खूप छान. म्हणजे मला ना ती मुलगी आधीपासूनच खूप आवडायची. म्हणजे मैत्री करण्या इतपत आहेत त्या, पण आधी जे मी त्यांच्याशी वागत होतो त्याची सुद्धा कारणं होती, हे तुला कबूल करायला लागेल. अरे पण तिची आई जसं वागते ना त्याच्यामध्ये आता स्वानंदीचा काय दोष? मान्य आहे मला, बरोबर आहे तुझं. म्हणजे तशा त्या बऱ्या आहेत, म्हणजे ठीक आहेत, म्हणजे सेन्सिबल आहेत, म्हणजे निस्वार्थीपणे काम करतात. म्हणजे कुठलाही मोह नसतो त्यांचा एखादी गोष्ट करण्यापाठीमागे. अगदी बरोबर. म्हणूनच ना मी एक निर्णय घेतलाय. कुठला निर्णय? अरे म्हणजे बघ ना, आता ना माझं वय झालंय रे. म्हणजे या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं ना आता नाही रे झेपत मला. आजी आत्ता म्हणालीस तू, मला काय धाड भरले का? हे असं वाक्यात आपलं मत नाही बदलायचं ना लगेच. ते सगळं वेगळं रे. म्हणजे ते वेगळं आणि मी हे वेगळं बोलते. मी स्वानंदीसाठी ना सुवर्ण प्रदान सोहळा करण्याचं ठरवलंय. हे काय आता? अरे नावातच आहे की म्हणजे आपल्या घराण्याचे जे सगळे दागिने आहेत ना, आणि खास करून तो राणीहार, हिऱ्यांचा राणीहार, तो ना मोठ्या सुनेला द्यायची रीत आहे आपल्याकडे. लग्नानंतर पहिल्या वर्षीच्या वाढदिवसाला हे करायचं असतं. नाही नाही, तू विचार केला असेलच या सगळ्याचा, पण हे सगळं करण्याची तू घाई करतेस असं नाही वाटत तुला? मला नाही वाटत तसं. म्हणजे ती पोर बिचारी किती करते रे आपल्यासाठी. हे बघ ना, तिने तो अंशुमनचा खरा चेहरा दाखवून दिला ना आपल्याला. केवढी मोठी रिस्क होती ना त्याच्यामध्ये. अधिराचा आणि रोहनचा संसार पण सांभाळला रे तिने. म्हणजे आपण पण ना आपल्या बाजूनी एक पाऊल पुढे उचलून तिचं स्वागत करूया ना आपल्या कुटुंबात. म्हणजे अगदी चांगला थाटामध्ये करूया हा सुवर्ण प्रदान सोहळा. ठीक आहे. आता तुझी इच्छा आहे म्हणल्यानंतर काय बोलणार आम्ही? करतो मी सगळी अरेंजमेंट करतो. नको परत. तू अधिराचं छान स्वागत केलंस, पण मला सांग, मनापासून केलंस ना? अगदी मनापासून बाबा. मग चांगलं आहे. आणि लक्षात ठेव, यापुढे कुठलीही गोष्ट करताना नीट विचार करून काम करत जा. राईट? कसं आहे ना सुष्मिता, माणसाला ना कमी कष्टामध्ये जास्त सुख हवं असतं. आणि त्या चुकीचं काही नाही, तो मनुष्य स्वभाव आहे. पण त्यासाठी आपण दुसऱ्याचं नुकसान करून ते मिळवत असू ना, तर ते मात्र चुकीचं आहे. काय करताय? काय चाललंय? अरे मम्मा, स्वानंदीचा बर्थडे आहे ना, त्यासाठी गिफ्ट रॅप करतोय. मला पण गिफ्ट घ्यायचं होतं ग स्वानंदीसाठी, पण काय घेऊ काही सुचतच नाहीये. सुचणार पण नाही. काय 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 म्हणालात तुम्ही? परत बोला. काय 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 म्हणालात? बोला ना जरा. नक्की टोमणा मारला असणार तुम्ही. अजून काय? हा नाही ग, टोमणा नाही मारला त्यांनी. मग काय हसलात का तुम्ही? हा त्यांचं असं म्हणणं आहे की फॅमिली आहोत ना आपण, एक फॅमिली, तर एका फॅमिलीनी एकच गिफ्ट द्यायचं असं. अरे वा, असं म्हणाले. छान छान छान. काय बाबा, अहो तुम्ही तर म्हणाला ना आता शाण्यासारखं वागायचं, म्हणून मी आता शाण्यासारखं वागून तुमच्या दोघांमध्ये होणारी भांडण मिटवली आधीच. बरोबर केलं ना मी? काकू समर, काय ग अशा का फेऱ्या मारतेस? अरे जरा टेन्शन आलं रे. काय झालं आनंदचं? झाला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही? त्याची खूप काळजी वाटते मला, म्हणून म्हटलं. काकू
तू अजिबात काळजी करू नकोस. म्हणजे आपलं बोलणं झालं त्याच्यानंतर मी अकाउंटंटला सांगून 30 लाख रुपये त्याच्या बँकेत ट्रान्सफर केले. त्याला अजिबात आवडलं नाही आनंदला. त्याने ते मला परत करून टाकले. मग मी बोलू का त्याच्याशी? नको काकू, मला तुझी काळजी कळते, पण आपण एखाद्यावरती मदत लादू शकत नाही. आत्ता जर आपण त्याच्यावरती आपली मदत स्वीकारण्याची जबरदस्ती केली ना तर ते त्यालाही आवडणार नाही. बघ बाबा, म्हणजे कधी कधी माणसं ना इतकी हट्टाला पेटतात ना, आणि मग त्या गोष्टीचा त्यांनाच पश्चाताप होतो. म्हणजे कसं आहे, पैसे मागायची त्यांना लाज वाटत असते, कारण इगोमध्ये येतो ना त्यांचा. पण कसं आहे की पैशाची गरज मग इतकी वाढत जाते की त्यांच्यातला राक्षस, जनावर, चोर बाहेर पडतो. म्हणजे माणसं कुठल्याही थरानं जाताना मी बघितली आहेत रे. कसं आहे, सगळं सोंग आणता येतं रे, पैशाचं नाही आणता येत. ही दुनिया बघितली आहे. पैशामुळे माणसाची नियत बदलते. कसं आहे समर, एकदा का पैसा मध्ये आला ना की आपली माणसंही अनोळखी वाटायला लागतात रे. म्हणूनच आनंदला आमच्या दोघांमध्ये पैसा आणून द्यायचा नाहीये. वेगळा आहे तो खूप. मला ना त्याचं कौतुक वाटतं काकू. म्हणजे त्याला त्याच्यासाठी उत्तर सोपं होतं ना, सरळ समोर दिसत होतं उत्तर. त्याला काही अवघड नव्हतं माझ्याकडे पैसे मागणं, पण नाही केलं त्याने तसं. म्हणजे सोपा मार्ग दिसत असतानाही अवघड मार्ग स्वीकारणं याला धाडस लागतं, आणि ते माझ्या मित्रामध्ये आहे. बघ बाबा, म्हणजे आनंदला तुझ्या इतकं मी नाही ओळखत, पण मला आपलं तुझी आणि त्याची दोघांची काळजी वाटते, म्हणून मी आपलं बोलले. कलियुग आहे बाबा. या जगात ना अशक्य असं काहीच नाही समोर. आणि भरोसा तर कसलाच देता येत नाही, आणि कुणाचाही नाही. जाऊ दे. गुड नाईट. गुड नाईट. हा कुठला कलर हा चालेल? रो ब्लू. रेड? डोंट नो माय चॉईस का? तिला माहितीये बघ. सॉरी सॉरी तुम्ही गर्ल्स ना पिंक चूज कर. घे बरं, हे असं पॅक करायचंय का? हॅलो, हे इतकं सिंपल नाही यार. हे बघ, नंदूताईचा बर्थडे आहे, कळतंय ना तुला? सो मला सगळं परफेक्ट लागणार आहे. ह्याला ना आपण चॉकलेट सारखं पॅक करूयात ना. इट शुड लुक थोडा असं युनिक आहे ना. अधिरा एक काम कर ना, तूच कर ना हे पॅक. ओके फाईन. एवढं पण येत नाही ना ह्याला. हो, ऐक ना, पण नंदूताईला खरंच आवडेल का रे हे गिफ्ट? अधिरा तू तू ठीक आहेस ना? हा? हो का? नाही अगं, हा प्रश्न तू चौथ्यांदा विचारलायस आता मला. सीरू, हे ना खूप स्पेशल गिफ्ट आहे. ओके, आणि मी यावेळी खूप विचार करून गिफ्ट दिलेलं आहे. हे तिच्या पर्सनॅलिटीला एकदम जाईल असे. सो दिस इज, मला हे सगळं रुईन नाही करायचंय. सो इट शुड बी व्हेरी परफेक्ट. हे बघ, मी तुला सांगतो, नंदूताई ना मुळात असं स्वतःसाठी महाग गिफ्ट कधी घेणारच नाही. पण तुला कळतंय का, हे गिफ्ट तुझ्याकडून आहे. आणि तुला माहितीच आहे ना तू किती लाडकी आहेस तिची. रादर मला तर वाटतं आता माझ्यापेक्षा जास्त तू लाडकी आहेस तिची. दॅट आय नो. लिसन, मला ना ताईने हे सांगितलंय, गिफ्टच्या किमतीपेक्षा गिफ्ट कोण कोणत्या हेतूने देते ना ते जास्त महत्वाचं आहे. सो चिल. की ना